नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज या खास मुलाखतीमध्ये आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत. प्रसिद्ध राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर सरांशी आपण बोलणार आहोत. महाराष्ट्राच्या निवडणुकांचं राजकारण, त्याआधी लोकसभेच्या निवडणुका, या निवडणुकांच्या मागचा अर्थ, राजकारणामागचा अर्थ सुहास पळशीकर ज्या पद्धतीनं समजून सांगतात तो आपल्या सगळ्यांनाच ऐकावासा वाटतो. आणि राजकीय सामाजिक घडामोडींवर त्यांचं मत काय आहे हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. आता तुमच्याशी बोलण्याचं निमित्त म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. आता तरी मंत्रिमंडळाची मंजुरी आहे, नंतर ते विधेयक संसदेमध्ये मांडलं जाईल आणि अंमलबजावणी व्हायला अजून बराच वेळ लागेल. पण सर, गेल्या 6-7 महिन्यांमध्ये वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक देश एक निवडणूक ही चर्चा खूप गाजते आहे आणि आता कुठेतरी ते प्रत्यक्षात येणार असं दिसतंय. वन नेशन वन इलेक्शन प्रत्यक्षात येणार म्हणजे काय होणार? कसं आहे, ही कल्पना खरं तर गेली 10 वर्ष म्हणजे पहिल्यांदी जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून त्यांनी लावून धरलेली आहे. त्याच्यानंतर मध्ये काही काळ काहीच घडलं नाही आणि नंतर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी समिती नेमली गेली आणि आत्ता जी विधेयकं येऊ घातलेली आहेत ती त्या समितीच्या शिफारशींप्रमाणे येत आहे. त्याच्या आधी एकदा नीती आयोगाच्या अंतर्गत विवेक देबरॉय जे होते, मध्यंतरी त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास गट नेमला होता. त्यांनी सुद्धा याच्यावरती बरंच काम केलेलं होतं. तेव्हा या आत्ताच्या सरकारच्या दृष्टीने हा एक महत्वाचा प्रकल्प आहे असं म्हणायला काही हरकत नाही. होतंय कसं की गेल्या जवळजवळ 25-30 वर्षांमध्ये भारतात आपल्याला माहितीये की दरवर्षी 1 किंवा 2 राज्यांमध्ये, काही वेळेला जास्त राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतात आणि त्याच्यातनं ही कल्पना मुख्यतः सरकारी वोटातनं पुढे आलेली दिसते की एकाच वेळेला जर सगळ्या निवडणुका झाल्या तर ते फायद्याचं होईल. आणि नेमका वादाचा मुद्दा 2 पातळींवर आहे. एक म्हणजे तो खरंच व्यावहारिक दृष्ट्या एकाच वेळेला निवडणुका घेण्याची गरज आहे का, आणि दुसरा तात्विक दृष्ट्या एकाच वेळेला जर निवडणुका घ्यायच्या असं ठरलं तर त्यांनी काय होईल किंवा त्याचे आपल्या संविधानाच्या चौकटीवर काय परिणाम होतील, असे हे 2 मुद्दे आहेत. आणि मला असं वाटतं की येत्या आता लोकसभेच्या अधिवेशनात जेव्हा हे मांडली जातील विधेयकं तेव्हा त्याची जास्त सविस्तर चर्चा खुद्द लोकसभेतही होईल आणि एकूण राजकारणात होईल. वरवर पाहता एक देश एक निवडणूक ही कल्पना खूपच छान वाटते. पण तुमच्यासारखे राजकीय क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत किंवा लोकशाहीला मानणारे तज्ज्ञ आहेत, हे याच्यातले तपशील आपल्याला नीट समजून सांगतायत. एक देश एक निवडणूक म्हणजेच लोकसभेची निवडणूकही त्याच वेळेस घ्यायची, प्लस एवढी सगळी राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यातल्या निवडणुका सुद्धा सोबत घ्यायच्या. असं सगळं जर भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये करायचं झालं तर खरंच शक्य आहे का? कसं आहे आता की तुम्ही म्हणलात तसं हल्ली सगळ्यांना देश एक आहे म्हटलं की हम्म. सगळ्या गोष्टी भावनिक दृष्ट्या स्वीकारार्ह वाटतात. पण प्रत्यक्षात आपण जर एक देश एक निवडणूक हे परवलीचा शब्द बाजूला ठेवून नेमकं काय आहे पाहायला लागलो तर ते काय आहे, तर जबरदस्तीने सगळ्या निवडणुका एकाच वेळेला घेतल्या जाणं, सायमल्टेनियस इलेक्शन, ही हम्म. त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. आणि कोविंद समितीने तर टोकाला जाऊन अशी शिफारस केलेली आहे की दर 5 वर्षांनी 100 दिवसाचा एक कालखंड ठरवायचा हम्म. आणि त्या 100 दिवसात लोकसभा, विधानसभा इतकंच नाही तर थेट आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, पंचायती यांच्या सुद्धा निवडणुका त्या 100 दिवसांच्या काळात घेऊन टाकायच्या. हा जो उत्सव करण्याचा किंवा एक विंडो करण्याचा प्रयत्न आहे तो जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न आहे, म्हणून तो गोंधळाचा आणि आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं. बरोबर सर, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यांमध्ये झालेल्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मग महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, काश्मीर अशा निवडणुका झाल्या. तुम्हाला काय वाटतं की राज्यांमध्ये ज्या निवडणुकांचा किंवा त्या सरकारचा जो कार्यकाळ आहे तो वेगवेगळा आहे, आणि जर लोकसभेच्या निवडणुकांबरोबर या निवडणुका जोडून घ्यायच्या असतील तर मग प्रोसेस काय असेल? ती प्रोसेस काय असेल याच्याबद्दल अजून थोडी अनिश्चितता आहे. त्याला हम्म. वेगवेगळे पर्याय सुचवले जात आहेत, कारण आपल्या संविधानाप्रमाणे लोकसभेचा काळ 5 वर्षाचा असतो
हम्म. आणि तसाच सगळ्या विधानसभांचा सुद्धा काळ 5 वर्षांचा असतो. आता होतं काय की काही वेळेला एखादी विधानसभा किंवा लोकसभेतही असं होतं की हम्म. अविश्वासाचा ठराव आला म्हणून किंवा कुणालाच बहुमत नाही म्हणून जे सरकार असतं ते जातं, हम्म. विधानसभा किंवा लोकसभा बरखास्त होते आणि ज्याला आपण मध्यावधी किंवा मुदतपूर्व निवडणूक म्हणतो ती घ्यावी लागते. हम्म. आणि त्यामुळे मग सायकल ज्याला आपण म्हणतो ती बिघडते. म्हणजे केव्हा कोणती निवडणूक होईल याला आपल्या संविधानाचं उत्तर असं आहे की 5 वर्षांनी नक्की होईल, हम्म. पण 5 वर्षाच्या आधी सुद्धा होऊ शकते. हे आपल्या संविधानाच्या तरतुदीतलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. हम्म. एकदा तुम्ही एकाच वेळेला निवडणुका घ्यायच्या ठरवल्या की त्यातला दुसरा भाग जो आहे की 5 वर्षाच्या आधी सुद्धा निवडणुका होऊ शकतात, तो तुम्हाला रद्दबातल करायला लागेल. हा हम्म. त्यातला कळीचा भाग आहे. हे कसं करायचं? हा, मला वाटतं सरकार जेव्हा आता विधेयकं मांडेल, मग संयुक्त समितीकडे जातील ती, तेव्हा हम्म. त्याच्यावरती निर्णय होईल. कारण त्याच्यात एक उपाय असा असतो की अविश्वासाचा ठराव जर मांडायचा असेल तर हम्म. त्याच्याबरोबरच नवीन कोण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होईल त्याचाही ठराव मांडायचा, ज्याला हम्म. इंग्रजीमध्ये कन्स्ट्रक्टिव्ह वोट ऑफ कॉन्फिडन्स असं म्हणतात. म्हणजे तुमच्यावर अविश्वास आणि त्याच ठरावामध्ये मग हम्म. यांना आता पंतप्रधान करा असा ठराव करायचा. अशी हम्म. दुरुस्ती हा एक उपाय त्याच्यावरती आहे. दुसरा उपाय आत्ता जो चाललाय तो असा दिसतोय मला की ही जी मी म्हटलं ती दुसरी तरतूद आहे हम्म. की 5 वर्षांची मुदत असेल आणि 5 वर्षांच्या आधी सुद्धा निवडणुका होतील, तीच हम्म. बदलून टाकायची आणि असं म्हणायचं की लोकसभेच्या सायकल बरोबर सर्व विधानसभांच्या निवडणुका होतील. हा दुसरा मार्ग आहे. आता हम्म. सरकार नेमकं काय प्रस्ताव ठेवणार आहे ते आपल्याला आज सरकारने टेबल केलं किंवा उद्या केलं की ते कळेल हम्म. आणि त्याच्यानंतरच याच्याबद्दल आपल्याला जास्त चर्चा करता येईल. सर, पण आता आपण महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका जर पाहिल्या तर बऱ्याच उलथापालथी आपल्या राज्यामध्ये झाल्या, तशाच आणखी राज्यांमध्ये होत असतात. भाजपचं ऑपरेशन लोटस होतं आणि सरकार बदलतं, मुख्यमंत्री बदलतात आणि तुम्ही जसं म्हटलात तसं की एखाद्या राज्यामध्ये जर अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली तर मग तिथे काय करणार, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि जर लोकसभेच्या निवडणुकांबरोबर या निवडणुका घ्यायच्या तर आता पुढच्या निवडणुका 2029 मध्ये होऊ शकतात. मग तुम्हाला काय शक्यता वाटते की वन नेशन वन इलेक्शन साठी लोकसभेच्या निवडणुका पण आधी होतील का? नाही, आत्ता प्रस्ताव जो वर्तमानपत्रांमध्ये चर्चा चाललेली आहे त्याप्रमाणे असा आहे की नवीन लोकसभा आल्यानंतर हम्म. एक राष्ट्रपती नोटिफिकेशन काढतील की ह्या लोकसभेची मुदत संपल्यापासून हम्म. 5 वर्षांनी सगळ्या विधानसभांच्या निवडणुका त्याच लोकसभेबरोबर एकत्र होतील. याचा अर्थ असा झाला की जर उद्या केलं उदाहरणार्थ तर 2029ला सगळ्या एकत्र निवडणुका होतील किंवा हम्म. 2029 ची लोकसभा आल्यानंतर जर ते नोटिफिकेशन काढलं तर 2034 नंतर ते सगळं एकत्र होईल. याचा अर्थ हम्म. असा झाला, आज आपण 24 सालात बोलतोय आणि 10 वर्षांनंतर कशी व्यवस्था असायला पाहिजे ते हम्म. आत्ता ठरणार आहे. आता याच्यात बरेच जर तर आहेत. म्हणजे हम्म. उदाहरणार्थ हे पास होईल, घटना दुरुस्ती त्याच्यातला जो भाग आहे तो मंजूर होईल का, न्यायालय हम्म. त्याला काय म्हणेल. आणि एवढं सगळं होऊन जर दरम्यानच्या काळामध्ये राजकारण बदललं, हम्म. नवीन कुठलं सरकार आलं आणि त्यांनी ही घटना दुरुस्ती रद्द केली तर काय होईल. हम्म. त्यामुळे एका अर्थाने हे बाजारात तुरीसारखी चर्चा गेली 10 वर्ष चालली आहे, अजून काही काळ ती चालेल आणि हम्म. मग कधीतरी कदाचित वन नेशन वन इलेक्शन हे स्वप्न कदाचित अस्तित्वात येईल. बरोबर. तुम्ही म्हणताय म्हणजे जसं महिला आरक्षणाचं विधेयकावर चर्चा झाली, एवढं मंजूरही झालं आणि मग म्हटलं की 2029ला येऊ शकेल. पण आत्ताच वन नेशन वन इलेक्शनची चा जो प्रचार चाललेला आहे सगळ्यांमध्ये, त्याला सगळ्यांचीच अनुमती आहे. काहींचं म्हणणं असं आहे की या निवडणुकांवर एवढा खर्च कशाला आपण करतोय प्रत्येक निवडणुकांवर, किंवा आचारसंहिता लागते आणि मग विकास कामं पूर्णपणे थांबून जातात. म्हणून एकदाच काय त्या निवडणुका घ्या. पण सर, भाजप सरकारचा खास करून एनडीए म्हणजे मोदी सरकारचा यामागचा उद्देश काय आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणलात ते उद्देश त्यांनी आतापर्यंत सांगितलेले आहेत. म्हणजे हम्म. एक उद्देश त्यांनी असा सांगितलेला आहे की खर्च डबल होतो. तर तो डबल होत नाही हे आपण मुळात लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचा नीट हिशेब कोणी सांगितलेला नाही हेही लक्षात ठेवलं पाहिजे. याचं कारण जर एकाच वेळेला महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका घ्यायच्या झाल्या हम्म. तर त्याच्यासाठी मनुष्यबळ जास्तच लागेल. एक निवडणूक घेताना जेवढं लागतं त्याच्यापेक्षा. याचं हम्म. कारण
एकाच वेळेला 2 ईव्हीएम ठेवायला लागतील. हम्म. ती गर्दी वाढेल मतदान केंद्रांवर, त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवायला लागेल. ती वाढवली की कर्मचारी वर्ग वाढवावा लागेल. या अर्थाने खर्च कपात किंवा बचत ही थाप आहे असं मला वाटतं. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीवरती होणारा खर्च जो असतो म्हणजे प्रचाराचा खर्च, तो ऑफिशियल खर्चापेक्षा अनऑफिशियल खर्च जास्त होत असतो. हो, पण महाराष्ट्रात पाहिलं आपण. तो जर आपण बाजूला ठेवला तर तुम्ही कल्पना करा की आता एकत्र निवडणूक लोकसभेची आणि विधानसभेची दोन्ही आहे. तुम्ही लोकसभेला उमेदवार आहात तर तुम्हाला जो खर्च करायचा तो तुम्ही करणार. मी विधानसभेला उमेदवार आहे, मला जो खर्च परवानगी आहे करायला तो मी करणार. याचा अर्थ इव्हन प्रचाराच्या खर्चामध्ये कपात होईल याच्यात फारसं तथ्य नाही. थोडी होईल हे खरंय, कारण जाहीर सभा कॉमन होतील. एका पक्षाची सभा जेव्हा होईल तेव्हा लोकसभा आणि विधानसभा दोन्हीचा प्रचार होईल. मुद्दा असा येतो की खर्चाचा विचार करून आपण लोकशाही पद्धत ठरवतो का? कारण मग त्याच्यावरती पुढे जाऊन असा युक्तिवाद करता येईल की एवढा खर्च होतो तर निवडणुकाच कशाला? 5 वर्षांच्या ऐवजी 6 वर्षांनी करूयात म्हणजे खर्च आणखीन 1 वर्ष लांबेल. त्यामुळे मला असं वाटतं की हे सरकारचं समर्थन आहे ते अपुरं आहे. दुसरा तुम्हीच सांगितला मुद्दा तो सरकारचा असा असतो की विकासाची कामं अडतात. याचं कारण आपले सगळे राजकीय पक्ष लबाड असल्यामुळे नेमकं आचारसंहिता कशी पाळायची याच्याबद्दल त्यांनी कायदेच केलेले नाहीत. आणि त्यामुळे मग होतं असं की निवडणूक जाहीर झाली की सरकारी अधिकारी हातावर हात ठेवून बसतात आणि म्हणतात आचारसंहिता आहे, आता आम्ही काही करणार नाही. प्रत्यक्षात रुटीन सरकार त्या काळात सुद्धा चालूच असतं. आधी जर एखादं टेंडर पास झालेलं असेल तर त्या टेंडर प्रमाणे काम करणं हे पुढं करायला बंदी नाहीये, हे आपण लक्षात घेत नाही. दुसरं असं की मध्य प्रदेशात निवडणूक असेल तर महाराष्ट्रातला विकास कशाला थांबायला पाहिजे? आता महाराष्ट्रात जेव्हा निवडणूक होती तेव्हा आचारसंहिता महाराष्ट्रात होती. बाकीच्या राज्यांच्या सरकारांनी आणि खुद्द केंद्र सरकारने कितीतरी घोषणा त्या काळात केल्या आणि त्यामुळे विकासाची कामं अडतात, प्रशासनाची गती कमी होते. हे सुद्धा पुरेसं समाधानकारक कारण नाहीये. आणि त्यामुळे ही जी 2 कारणं सांगितली जातात सरकारकडनं ती मला काही पुरेशी संयुक्तिक वाटत नाही. तर दुसरा तुमच्यासारख्या तज्ज्ञांचा मुद्दा जो आहे की आपण संघराज्य पद्धती स्वीकारलेली आहे. केंद्राला जसे काही अधिकार आहेत तसे राज्यांना सुद्धा आहेत. जर वन नेशन वन इलेक्शन असं एक सपाटीकरण आपण जर केलं तर त्याच्यामध्ये राज्यांचे अधिकार कुठेतरी त्यांची गळचेपी होऊ शकते, राज्यांचा आवाज हरवला जाऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? त्याचं काय कारण आहे? कसं आहे की आतापर्यंत आपण व्यावहारिक चर्चा करत होतो, पण तुम्ही म्हणलात तसा हा तात्विक खरं तर मुद्दा आहे की असं केल्यामुळे आपल्या संविधानातल्या काही तत्वांवरती हल्ला होणार आहे का? आणि तुम्ही संघराज्याचा उल्लेख केला, पण त्याच्या आधी मी संसदीय पद्धतीचा करीन. याचं कारण संसदीय पद्धतीत खासदारांना किंवा आमदारांना निवडून आलेल्या सरकारवरती अविश्वास व्यक्त करून ते सरकार घालवण्याचा अधिकार असतो मुदतीपूर्वी. एकदा तुम्ही एकाच वेळेला सगळ्या निवडणुका घ्यायच्या म्हटल्या की ह्यानं त्या स्वरूपात तो अधिकार तुम्हाला कर्टेल करायला लागेल, त्याला कात्री लावायला लागेल. कारण मग अविश्वासाचा ठराव कसा आणणार आणि सरकार घालवून कसं देणार? बर घालवलं सरकार तर दुसरा आपल्याला नागरिक म्हणून अधिकार असा असतो की कायम आपण निवडून दिलेलं सरकार असलं पाहिजे. तुम्ही जर असं म्हणलात की 2 वर्षांनी अविश्वासाचा ठराव आला, सरकार गेलं, उरलेल्या काळात आपण राष्ट्रपती राजवट लावूयात, तरी त्याचा अर्थ पुन्हा तोच होतो की माझा नागरिक म्हणून निवडून आलेलं सरकार असलं पाहिजे हा अधिकार जो आहे तो गेला. आणि मग तिसरा मुद्दा तुम्ही संघराज्याचा सांगताय तो सगळ्यात गंभीर आहे की राज्यांच्या विधानसभांचं आयुष्य किती असेल हे त्या राज्यातली जनता आणि तिथले आमदार ठरवणार नाहीत, ते लोकसभेवरती अवलंबून राहील. आणि म्हणून राज्यांना आणि आता ज्या बातम्या येत आहेत त्याच्यातही असं म्हटलेलं आहे की प्रस्तावित घटना दुरुस्तीला राज्यांची मान्यता घ्यावी लागणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा झाला की राज्यांच्या मान्यतेशिवाय राज्यांचे अधिकार आणि अस्तित्व सुद्धा खरं तर नाहीसं करणं आता शक्य होणार आहे. आणि त्यामुळे संसदीय पद्धत, आपली प्रातिनिधिक लोकशाही पद्धत आणि संघराज्य पद्धत या तिन्हीवरती या नव्या प्रस्तावित पद्धतीमुळे आक्रमण होण्याची शक्यता आहे. बरोबर सर, तुम्ही लोकशाहीच्या दृष्टीने म्हणताय, त्याच्याच बरोबर संघराज्याच्या दृष्टीने सुद्धा म्हणताय.
पण भारताचा उल्लेख जेव्हा केला जातो तेव्हा असं म्हटलं जातं की विविधता आणि समृद्धी ही आपली खरं तर स्ट्रेंथ आहे. म्हणजे विविधतेतून एकता असं आपले भारताचे म्हणजे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा म्हणत असत किंवा ज्यांना भारतीय परंपरा कळते ते असंच म्हणत असतात. पण इथे मात्र असं दिसतंय की एक निवडणूक, एक देश, एक भाषा, तुम्ही आधी म्हटलात तसं सगळ्या देशातल्या विद्यार्थ्यांसाठी एक एंट्रन्स टेस्ट, म्हणजे सगळं काहीतरी एक हवंय आपल्याला, याच्यावर आता भर दिला जातोय. एक है तो सेफ है अशा घोषणा सुद्धा दिल्या जात आहेत. यामागे काय अजेंडा असू शकतो? तुम्ही सांगताय तोच अजेंडा आहे हा. तू त्याच्यात जे हे नाव आहे ना, वन नेशन वन इलेक्शन असं म्हटलं जातं हम्म. सरसकट त्याला, हम्म. त्याच्यातच ही कल्पना आहे. आपल्या देशाला गेली 10 वर्ष हा नाद लागलेला आहे की सगळ्या हम्म. गोष्टी एकसारख्या असल्या पाहिजे. आणि हम्म. तो नाद आपल्या एकूण विविधतेशी देशाच्या अत्यंत विसंगत आहे. म्हणजे तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे एकाच भाषेचा आग्रह धरणं असेल, तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे नीट परीक्षा ही एकच सगळ्या देशामध्ये प्रवेश परीक्षा असावी हा असेल. हम्म. आता नवीन एक विद्यापीठांच्या क्षेत्रामध्ये प्रकार आणलेला आहे. तो वरवर दिसायला फार आकर्षक दिसणारा आहे, पण तो असा आहे की एक देश एक सबस्क्रिप्शन. म्हणजे हम्म. सगळ्या नियतकालिकं जी असतात संशोधनपर, त्यांची एकाच ठिकाणी वर्गणी भरली जाईल आणि हम्म. त्याच्यातून तुम्हाला त्याचा वापर करता येईल असं दिसतं. सगळ्या हम्म. गोष्टी वरवर दिसताना असं दिसतं की एका सुसूत्रीकरणाचा प्रयत्न आहे. पण हम्म. सुसूत्रीकरण करताना देशातला हा जो वेगळेपणा आहे तो राखला पाहिजे, हा आपण भान किंवा हा समतोल सोडतोय असं मला हम्म. वाटतं. आणि वन नेशन वन इलेक्शन मध्ये तेच आहे की सगळ्या हम्म. देशात एका दिवशी निवडणूक व्हायला पाहिजे किंवा एका आठवड्यात व्हायला पाहिजे. कशाला हम्म. व्हायला पाहिजे? याची काय गरज आहे? समजा माझ्या राज्यातली सायकल निवडणुकीचं जे वर्तुळ आहे ते हम्म. आज सुरू होत आहे आणि तुमच्या राज्यातलं 2 वर्षांनी सुरू होत आहे, तर ते तसं राहिल्याने काय बिघडतं? हे पूर्वापार आपण पाहत आलेलो आहे. गेली आता किती हा प्रकार जो आहे वेगवेगळ्या निवडणुका वेगवेगळ्या वेळेला होण्याचा, तो हम्म. 69 सालाच्या आसपास भारतात सुरू झाला. हा. तर त्याला आता 50 वर्षांहून जास्त काळ झालाय हम्म. आणि ते नीट चाललेलं आहे. त्यांनी काही बिघडलेलं नाही. आता 1970 म्हणालात तर त्याच्या आधी जेव्हा देशामध्ये पहिल्या निवडणुका झाल्या त्या सगळीकडे एकत्र झाल्या. आणखीही नंतर अशा पद्धतीने निवडणुका करण्याचा प्रयोग भारतामध्ये झालेला आहे आणि त्याचा दाखला देऊन सांगितला जातो, जर तेव्हा शक्य झालं तर आता का होऊ नये. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे माहितीये ना की किती अपप्रचार सरकारने करावा. बाहेर हम्म. राजकारणामध्ये केला जातो, पण सरकार जेव्हा युक्तिवाद करतं तेव्हा अपप्रचार असू नये त्याच्यामध्ये. हा जो अपप्रचार चाललेला आहे की मूळ संविधानामध्ये एकाच वेळेला निवडणुका होण्याची कल्पना आहे, ही हम्म. खोटी आहे. संविधानात याच्याबद्दल काहीच म्हटलेलं नाहीये. संविधानात असं म्हटलेलं आहे की संसदेतल्या लोकसभेला 5 वर्षांची मुदत असेल, हम्म. राज्यांच्या विधानसभेला 5 वर्षांची मुदत असेल. संविधानात असं म्हटलेलं आहे की या दोन्ही ठिकाणी बहुमत असेल तोपर्यंत सरकार चालेल. हम्म. जर कुणाला सरकार स्थापन करता येत नसेल तर नवीन निवडणुका होतील, अशी ही पद्धत आहे. आता ऐतिहासिक अपघात जो झाला तो असा की हो. भारत स्वतंत्र एकाच दिवशी झाला आणि तो स्वतंत्र झाल्यानंतर नव्याने जेव्हा निवडणुका घ्यायची वेळ आली तेव्हा पहिल्या निवडणुका जेव्हा आधी विधानसभा निवडलेल्या नव्हत्याच तेव्हा हम्म. 51-52 साली एकाच वेळेला सगळीकडे झाल्या. बरोबर. दुसरा जो आपल्याकडे ऐतिहासिक अपघात आपल्याला झालेला दिसतो किंवा योगायोग तो असा की या पहिल्या निवडणुका जेव्हा झाल्या तेव्हा सगळ्या राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा एकाच पक्षाला बहुमत मिळालं हम्म. आणि ते पक्क बहुमत मिळालं. त्यामुळे 5 वर्ष कुणी काही पडलं नाही, सरकार अविश्वास आले नाहीत आणि त्यामुळे 5 वर्ष सगळं सुरळीत चाललं. पुन्हा सगळ्या निवडणुका झाल्या, पुन्हा हम्म. 5 वर्ष सगळं सुरळीत झालं आणि त्यामुळे हम्म. पुन्हा एकत्र निवडणुका झाल्या. हा निव्वळ योगायोग होता हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 67 सालानंतर हा योगायोग संपला. मुख्यतः हम्म. याचा 67 नंतर राज्यांमध्ये अनेक ठिकाणी कुणालाच बहुमत नाही अशी वेळ आली हम्म. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला असं दिसतं की राज्यांच्या निवडणुका वेगवेगळ्या व्हायला लागल्या. 67, 68, विशेषतः 69 वेगवेगळ्या निवडणुका झाल्या आणि तेव्हापासून अनेक राज्यांच्या निवडणुकांचं वेळापत्रक फिसकटलं, वेगळं झालं. हम्म. पुढे 90च्या दशकात केंद्रातही ते झालं. हम्म. तुम्हाला आठवत असेल, आपल्या अनेक प्रेक्षकांना आठवेल की 96 सालानंतर म्हणजे त्याच्या आधी सुद्धा खरं तर
89 सालचं सरकार जे होतं ते 5 वर्ष चाललं नाही. बरोबर. लोकसभा बरखास्त लागली. 91 मध्ये नवीन निवडणुका घेतल्या. आता त्या जेव्हा घेतल्या तेव्हा काही राज्यांच्या जबरदस्तीने घेतल्या नाहीत. ज्या हम्म. राज्यांमध्ये निवडून आलेली सरकारं होती तिथे ती सरकारं चालू राहिली. मग 96च्या निवडणुकांनंतर परत 98 आणि 99 अशा लागोपाठ हो. लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आता ही जी लवचिकता आहे ती सगळी या नव्या पद्धतीत जाईल. सर, खरं आहे, तुम्ही हे एक देश एक निवडणूक याच्यामधले तांत्रिक गोष्टी तर बऱ्याच मांडलेल्या आहेत, पण आतापर्यंत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका जर पाहिल्या आपण, तर निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्याच्याबरोबरच ईव्हीएम बद्दल बऱ्याच शंका घेतल्या जात आहेत. या सगळ्या निवडणूक प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यात काय सुधारणा व्हायला हव्यात? नाही, खरं तर पूर्वापार आपल्याकडच्या निवडणूक आयोगाची विश्वासार्हता ही खूप जास्त होती हम्म. आणि लोकांचा निवडणुका या मोकळेपणाने होतात, विश्वासार्ह वातावरणात होतात, याच्यावर विश्वास होता. अलीकडच्या काळामध्ये असं झालेलं आहे की निवडणूक आयुक्त नेमण्याच्या प्रक्रियेपासून प्रत्येक गोष्ट ही संशयास्पद बनलेली आपल्याला दिसते आणि हम्म. त्यामुळे निवडणूक आयोगावरती आणि त्याच्या कामकाज पद्धतीवरती गेल्या 5-7 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसते. दुसरा प्रॉब्लेम आता अलीकडे जो झालेला आहे तो म्हणजे ज्यांना आपण मतदार याद्या म्हणतो त्याच्यात हम्म. नावं घातली जाणं किंवा वगळणं याच्याबद्दलची ट्रान्सपरन्सी कमी झालेली आहे. आता हम्म. सुद्धा महाराष्ट्रात अशी चर्चा सरसकट केली जाते की 19च्या लोकसभेपासून तर 19च्या विधानसभेपासून 24च्या लोकसभेपर्यंत समजा महाराष्ट्रात साधारणपणे 40 लाख नवे मतदार नोंदवले गेले असतील, हम्म. तर त्याच्यानंतर फक्त लोकसभा ते विधानसभा त्याच्याहून जास्त मतदार नोंदवले गेले असा एक आक्षेप काही लोक घेत आहेत आणि त्यामुळे त्या निवडणुकीच्या भोवती एक प्रकारचं संशयाचं वातावरण तयार झालंय. त्याला तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ईव्हीएम बद्दलच्या सगळ्या संशयाने भर पडलेली आहे. हम्म. हे खरं आहे की ईव्हीएमची टेक्नॉलॉजी ही बऱ्यापैकी उच्च दर्जाची आणि सुरक्षित आहे असं सतत निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. पण आता चर्चा जी सुरू झालेली आहे अलीकडच्या काळात ती अशी की शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर खरंच ईव्हीएम सुरक्षित आहेत का आणि ते सिद्ध करण्याची जबाबदारी, यातला विनोद लक्षात घ्या, निवडणूक आयोग म्हणतो तुम्ही सिद्ध करून दाखवा की हे हॅक करता येतं. प्रत्यक्षात उलट व्हायला पाहिजे, निवडणूक आयोगाने ते सिद्ध करायला पाहिजे की काय वाटेल ते झालं तरी याची सुरक्षितता ही कायम राहील. हम्म. मला स्वतःला या विषयातलं म्हणजे ईव्हीएमच्या तांत्रिक बाजूमधलं काही कळत नसल्यामुळे ती सुरक्षित आहेत किंवा नाही त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, मला त्याच्याबद्दल काही म्हणता येणार नाही. माझा फक्त मुद्दा असा आहे की ही सुरक्षितता निवडणूक आयोगांनी सिद्ध केली पाहिजे. आपण जसं म्हणतो ना की राजाची किंवा सीझरची बायको ही सुद्धा संशयाच्या पलीकडे असली पाहिजे, तसं निवडणूक आयोगाने हे खास प्रयत्न करून लोकांच्या मनात विश्वास निर्माण करायला पाहिजे. तो केला न गेल्यामुळे अनेक प्रकारच्या वावड्या उठू शकतात, अनेक प्रकारच्या शंका निर्माण होऊ शकतात आणि निवडणूक प्रक्रियेबद्दलची विश्वासार्हता कमी होऊ शकते. पण खरा मुद्दा आपल्याकडच्या निवडणूक सुधारणांचा जो आहे तो असा आहे की वन नेशन वन इलेक्शन वगैरे करण्यापेक्षा सरकारने इतर राजकीय पक्षांबरोबर सहमती करून पैशाचा होणारा दुरुपयोग किंवा अमाप वापर कसा कमी करता येईल, वाटेल ती आश्वासनं देण्याचा प्रयोग जो केला जातो तो कसा कमी करता येईल, सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग कसा कमी करता येईल, याच्यासाठीचे नियम करायला पाहिजेत. ते कोणी करत नाही याचं कारण असं की ते कुठल्याच राजकीय पक्षाला नको असतात, सरकारलाही ते नको आहे आणि त्यामुळे सरकार त्याच्यात काही पुढाकार घेत नाही. माझा मुद्दा असा आहे की जर निवडणुकांमध्ये सुधारणा करायचीच असेल तर इतर अनेक सुधारणा करायला खूप मोठा वाव आहे. तो न करता अचानकपणे जे झेपणार नाही, ज्याची आवश्यकता नाही आणि ज्याच्यातनं संविधानावरती दुष्परिणाम होऊ शकतील अशा प्रकारचे नवे नियम किंवा दुरुस्त्या करू नयेत, एवढंच माझं त्याच्याबद्दल म्हणणं आहे. एकाच असं वेळेला निवडणूक होत का नाहीत? उदाहरणार्थ लोकसभेची जेव्हा होते तेव्हा ओडिशाची निवडणूक होते, विधानसभेची आंध्रची होते त्यावेळेला. माझं अजिबात असं म्हणणं नाहीये की अजिबात एकाच वेळेला निवडणुका होताच कामा नयेत. योगायोगाने ज्या निवडणुका जेव्हा होत असतील तेव्हा होऊ द्याव्यात, एवढाच माझा मर्यादित मुद्दा आहे.
बरोबर. पण सर, जर आता एक देश एक निवडणूक हे विधेयक जर संमत झालं आणि त्याच्यानंतर सरकारने अगदी ठरवलंच की याची पूर्णपणे अंमलबजावणी करायची, तर तुम्ही म्हटलात ते धोके तर आहेतच. पण त्याबरोबरच एक देश एक भाषा, एक देश एक एंट्रन्स टेस्ट आपण जसं म्हटलं, तसंच एक देश एक धर्म असा सुद्धा छुपा अजेंडा यामागे आहे का? याच्या पाठीमागे छुपा अजेंडा काय असेल याच्याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहेत. हम्म. माझ्या मनात जी शंका आहे ती अगदी साधी एवढीच आहे की संविधानातल्या प्रतिनिधित्व, लोकशाही, संसदीय लोकशाही आणि संघराज्य या तीन गोष्टींबद्दल धुरळा उठवून टाकला आणि त्यांच्याबद्दल आत्ता संविधानाने जे संरक्षण दिलंय ते नाहीसं केलं की एकूणच संविधानाची हवी तशी मोडतोड करता येते ही हम्म. प्रथा पडेल. एकदा ती प्रथा पडली की संवैधानिक नैतिकतेच्या आधारे आपल्या देशातला सरकार चालावं ही भूमिका आतापर्यंत जी होती ती मागे पडते आणि हम्म. त्यातनं नव्या संविधानाच्या रचनेचा मार्ग मोकळा होतो की जे हम्म. आत्ताचं जे सरकार आहे त्यांच्या पाठीमागे असलेल्या हिंदुत्ववादी विचारांचं गेल्या 100 वर्षांचं नसलं तरी निदान 70 वर्षांचं स्वप्न आहे. कारण ही संविधान आत्ताचं जे आलं भारताची राज्यघटना त्यावेळेला हम्म. आत्ताच्या राज्यकर्त्यांचे जे पूर्वसुरी होते त्यांनी हे परकीय संविधान आहे असं म्हटलं होतं. आणि हम्म. आजही त्यांचे सुप्रीम कोर्टात अगदी वकिली करणारे काही तज्ज्ञ सुद्धा हा युक्तिवाद थेट जाहीरपणे करतायत की हम्म. भारताचं संविधान हे वसाहतवादाचं जणू काही प्रतिमा आहे. म्हणजे आत्ताचं संविधान बदनाम करायचं आणि त्या संविधानाच्या जागी काहीतरी वेगळी योजना रचना करायची हे जे कारस्थान असू शकतं त्या कारस्थानातला एक टप्पा म्हणजे आत्ताच्या संविधानाची लेजिटिमसी किंवा त्याच्या पाठीमागे असलेलं महत्व, त्याची मान्यता हम्म. ही कमी करायची, त्याचं खच्चीकरण करायचं. आणि हे सगळे वन नेशन वाले जे प्रयोग आहेत ते त्या हम्म. दिशेने जाणारे आहेत असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे भारताची जी विविधता आहे त्याला एक एकसुरीपणा आणण्याचा प्रयत्न होतोय असं तुमचं म्हणणं आहे. पण सर, त्याबरोबर तुम्ही जो उल्लेख केलात आता, की आता पूर्णपणे भारताच्या राजकारणावर अगदी राज्यामध्ये सुद्धा भाजपचं वर्चस्व दिसतं आणि काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कुठेतरी कमी पडताना दिसतो. पण फक्त भाजप आणि काँग्रेसच नाही, तर मग राज्यातल्या प्रादेशिक पक्षांचं भवितव्य काय आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर याचा सगळ्यात मोठा धोका प्रादेशिक पक्षांनाच आहे. हम्म. याचं कारण त्यांच्या त्यांच्या राज्याच्या राजकारणाच्या चौकटीत ते काम करत असतात. आणि त्यामुळे जेव्हा वन नेशन वन इलेक्शन होईल तेव्हा हम्म. काँग्रेसपेक्षाही प्रादेशिक पक्षांचाच तोटा जास्त होणार आहे. त्यांची जी राज्याच्या अस्मितेची भूमिका आहे तिला तडा जाणार आहे. आणि हम्म. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाची चर्चा करताना प्रादेशिक पक्ष काय भूमिका घेतात, ते स्वतःच्या राज्यांचे आणि संघराज्याचे हितसंबंध राखण्याची भूमिका घेतात का नाही, हम्म. हा खरा पाहण्याचा मुद्दा असणार आहे इथून पुढच्या काळात. बरोबर. सर, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा पक्ष आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांची सुद्धा दिल्लीच्या राजकारणावर बरीचशी पकड आहे. पण अगदी महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आपण बघितलं तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडी, मग त्याच्यामध्ये काँग्रेस होतं, त्यांना यश मिळालं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती, जो मोठा पक्ष भाजप आहे, त्यांना यश मिळालं. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? मगाशी मी म्हटलं तसं हे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यातल्या त्यात आत्ता राज्यातले तुम्ही जे उल्लेख केला दोन्ही, ते हम्म. महाराष्ट्रामध्ये जास्त ज्याला आपण म्हणूयात महत्वाचे पक्ष पूर्वापार राहिलेले आहेत. आणि त्यामुळे अशा पक्षांना आता आपली भूमिका या संदर्भामध्ये ठरवायला लागणार आहे की लोकसभेमध्ये जेव्हा ही विधेयकं येतील तेव्हा जनजागृती कशी करायची, लोकसभेत काय भूमिका घ्यायची, हे त्यांना ठरवण्याची आता वेळ आली असं मला वाटतं. याचं कारण असं की ते जर केलं नाही तर जेव्हा एकाच वेळेला निवडणुका होतात तेव्हा ज्याला इंग्रजीमध्ये तिकीट स्प्लिटिंग असं म्हणतात, म्हणजे लोकांची जी एक धारणा असते की आपल्याला राज्यात वेगळा पक्ष हवा आहे आणि केंद्रात वेगळा हवा आहे. आणि हम्म. गेल्या 10 वर्षात हे अनेक ठिकाणी दिसून आलेलं आहे की लोकांनी असं वेगळ्या पद्धतीने मतदान केलेलं आहे. एकाच वेळेला निवडणूक घेतली की ते जे तिकीट स्प्लिटिंग आहे, म्हणजे लोकांची मतदानामध्ये असणारी ही जी विविधता आहे ती आपोआप कमी होऊ शकते असं आतापर्यंतची आकडेवारी दाखवते. म्हणजे जेव्हा सायमल्टेनियस इलेक्शन विधानसभेचं आणि राज्याचं होतं हो. तेव्हा लोक तरी एकालाच मत देतात. ते हम्म. राज्यालाच देतात असं नाही, ते केंद्रालाच देतात असं नाही. पण माझं म्हणणं असं की कोण पक्ष जिंकेल याच्यात मला काही स्वारस्य नाही. हम्म. मुद्दा असा आहे की लोकांना
आपलं मतदान करताना मोकळेपणाने राज्याचा निर्णय वेगळा आणि केंद्राचा निर्णय वेगळा घेता येईल अशी व्यवस्था जर असेल तर ती जास्त चांगली. आणि म्हणून वर्ण थोपून हा जो एकाच वेळेला सगळ्या निवडणुका घेण्याचा खटाटोप आहे तो करू नये असं मला वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न. तुमच्यासारखे तज्ज्ञ भारताची लोकशाहीची परंपरा, विविधता याचा उल्लेख करतायत. फेडरल स्ट्रक्चर म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामधला फरक दाखवून देत आहेत. पण वन नेशन वन इलेक्शन यावर भारतातल्या लोकांचं काही म्हणणं जाणून घेतलं जाणार आहे की नाही? का तुम्हाला वाटतं की संसदेमध्ये विधेयक झालं की त्याची अंमलबजावणी होऊ शकेल? एका लेवलला तुम्ही म्हणता तसं विधेयक संसदेत झालं की अंमलबजावणी होणार. हम्म. पण जेव्हा संसदेत विधेयक पास होतं तेव्हा मधल्या काळामध्ये लोकांमध्ये सुद्धा तो प्रश्न घेऊन जाण्याची संधी सगळ्याच राजकीय पक्षांना मिळते, बाजूनी किंवा विरुद्ध. आणि हम्म. त्यातनं जे लोकमत तयार होईल त्याचा सगळ्या पक्षांना विचार करावा लागेल, हेही खरं आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे असा फार मोठा प्रकल्प जेव्हा सरकार राबवतं, हम्म. वन नेशन वन इलेक्शन सारखा, तेव्हा सरकारने ती चर्चा ही वास्तवाला धरून आणि देशहिताला धरून ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये थापाबाजी, लोकांना हम्म. विनाकारण राष्ट्रीयत्वाच्या किंवा राष्ट्रवादाच्या गुंत्यामध्ये अडकवून वन नेशन वन इलेक्शन असं म्हणून त्यांच्याकडनं मान्यता मिळवू नये आणि हम्म. सारासार विचार करण्याची संधी सगळ्या राजकीय पक्षांना आणि जनतेला सुद्धा मिळायला पाहिजे असं मला आग्रहाने वाटतं. मिळेल का नाही मला माहित नाही याचं, कारण मध्ये तुम्ही चर्चेला काळ ठेवला तरी सुद्धा हम्म. वातावरण इतकं गढूळ केलं जातं की त्या गढूळ वातावरणात भावनिक प्रश्नांना महत्व येतं. आणि मग आपला देश जर एक राहायचा असेल तर निवडणूक एकच व्हायला पाहिजे. हम्म. वेगवेगळ्या निवडणुका झाल्या तर ते देशाच्या हिताचं नाही. अशा प्रकारची जर प्रचाराची धार तयार झाली तर हम्म. स्वाभाविकच लोकमत भरकटू शकतं, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. खरंय सर. कारण आता आपण सुदैवानं असं आहे की विरोधी पक्षांना किंवा ज्यांना माझ्यासारख्यांना सुद्धा असं वाटतं की हे संविधानाला धरून नाही, त्यांना, पण विशेषतः विरोधी पक्षांना याच्यामध्ये येत्या काळात महत्वाची भूमिका बजवायला लागणार आहे लोकमत घडवण्यासाठी. बरोबर आहे. विरोधी पक्षांचं बळ या निवडणुकीमध्ये आपण कमी होताना पाहिलं, पण लोकसभेमध्ये ते वाढलेलं होतं. म्हणजे विरोधी वाढलेलं आहे. पक्षांनी जर ठरवलं, तर ते आपली भूमिका बजावू शकतात. लोकशाही देश आहे आपला, त्यामुळे लोकसुद्धा ही भूमिका बजावू शकतात. सर, आत्ता तरी आपण वन नेशन वन इलेक्शन या एका मर्यादित मुद्द्यावर बोललेलो आहोत. पण महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलतंय, देशाचं राजकारण कसं बदलतंय, हे तुमच्याकडून पुन्हा एकदा कधीतरी जाणून घ्यायला आवडेल. पण मी जर्नलिझम करत असताना तुम्ही आम्हाला राज्यशास्त्र शिकवायला यायचात. आज पुन्हा एकदा तुमच्या क्लासमध्ये बसल्यासारखं वाटलं आणि तुम्ही ही सगळी प्रक्रिया समजून सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. नमस्कार. थँक्यू. वन नेशन वन इलेक्शन किंवा भारताचं राजकारण कशा पद्धतीने चाललंय यावर तुम्हाला जर काही कमेंट्स करायच्या असतील तर त्या नक्की करा. आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा.